नमस्कार. चंदनगाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण 104 आणि 105 असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. गेल्या काही श्लोकांमध्ये आपण पाहिलं शरीरामध्ये असणाऱ्या षटचक्रांमध्ये किंवा सप्तचक्रांमध्ये कुठल्या स्थानी ललितांबा वास करते, तिला किती चेहरे आहेत, तिच्या हातात काय शस्त्र आहे आणि तिला कुठला पदार्थ आवडतो, 64 योगिनींपैकी कुठल्या रूपामध्ये ती दिसते, या पद्धतीचं वर्णन असणारे आणि यामध्ये वैविध्य असणारे असे श्लोक आपण बघतोय. आज जे 2 श्लोक बघणार आहोत त्यामध्ये स्वाधिष्ठान चक्राच्या 6 पाकळ्यांच्या कमळात राहणारी असं तिला म्हटलंय आणि चतुर्वक्त्र मनोहरा 4 चेहरे तिला आहेत असं म्हणलंय. त्रिशूळ आणि फास यासारखी शस्त्र तिच्या हातामध्ये आहेत आणि ती स्वतः पिवळसर रंगाची आहे असं तिचं वर्णन आहे. ती सजीवांच्या मेदामध्ये वास करते, म्हणजे चक्रामध्ये कुठल्या वास करते याचा जसा संदर्भ येतो तसा शरीराच्या कुठल्या भागामध्ये, जसं त्वचेमध्ये आपण आधी बघितलं होतं, तर इथे सजीवांच्या मेदामध्ये ती वास करते. ती मधुप्रीता आहे, म्हणजे तिला मध आवडतो आणि बंधिनी नावाच्या शक्तींसह ती राहते. आणखीन तिला काय आवडतं तर दध्यन्नासक्त हृदया, म्हणजे तिला दहीभात आवडतो अशी ती आहे आणि काकिनी योगिनीच्या रूपात ती राहते 64 योगिनींपैकी. तर अशा पद्धतीनं जिचं वर्णन आलंय त्या ललितांबिकेची काही विशेषणं सांगणारे 104 आणि 105 हे 2 श्लोक आज आपण वाचायला शिकणार आहोत. तत्पूर्वी आपल्या पाठाची सुरुवात ध्यानाच्या श्लोकांनी करूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्य मौल्य स्फुरत तारानायक शेखरां स्मितमुखे मापीनवक्षोरुहां पाणिभ्यामदि पूर्णरत्न चषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थ रक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. आता 104वा श्लोक म्हणूया. श्लोक असा आहे. स्वाधिष्ठानां भुजगता चतुर्वक्त्र मनोहरा शूलाद्यायुध संपन्ना पीतवर्णाति गर्विता. 4 पादामध्ये विभागून हा श्लोक आता आपण म्हणूया. स्वाधिष्ठानां भुजगता स्वाधिष्ठानां भुजगता स्वाधिष्ठानां भुजगता स्वाधिष्ठानां भुजगता स्वाधिष्ठानां भुजगता चतुर्वक्त्र मनोहरा चतुर्वक्त्र मनोहरा चतुर्वक्त्र मनोहरा चतुर्वक्त्र मनोहरा चतुर्वक्त्र मनोहरा स्वाधिष्ठानां भुजगता 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 चतुर्वक्त्र मनोहरा शूलाद्यायुध संपन्ना शूलाद्यायुध संपन्ना शूलाद्यायुध संपन्ना शूलाद्यायुध संपन्ना शूलाद्यायुध संपन्ना पीतवर्णाति गर्विता पीतवर्णाति गर्विता पीतवर्णाति गर्विता पीतवर्णाति गर्विता पीतवर्णाति गर्विता शूलाद्यायुध संपन्ना 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 पीतवर्णाति गर्विता. आता संपूर्ण श्लोक आपण म्हणूया. स्वाधिष्ठानां भुजगता चतुर्वक्त्र मनोहरा शूलाद्यायुध संपन्ना पीतवर्णाति गर्विता स्वाधिष्ठानां भुजगता चतुर्वक्त्र मनोहरा शूलाद्यायुध संपन्ना पीतवर्णाति गर्विता स्वाधिष्ठानां भुजगता चतुर्वक्त्र मनोहरा
शूलाद्यायुध संपन्ना पीतवर्णातिगर्विता स्वाधिष्ठानाम्बुजगता चतुर्वक्त्र मनोहरा शूलाद्यायुध संपन्ना पीतवर्णातिगर्विता. आता या पुढचा म्हणजे 105वा श्लोक आपण म्हणू. श्लोक असा आहे, मेदोनिष्ठा मधुप्रीता बंधिन्यादि समन्विता दध्यन्नासक्त हृदया काकिनी रूपधारिणी. 4 पादामध्ये विभागून हा श्लोक आता आपण म्हणूया. मेदोनिष्ठा मधुप्रीता मेदोनिष्ठा मधुप्रीता मेदोनिष्ठा मधुप्रीता मेदोनिष्ठा मधुप्रीता मेदोनिष्ठा मधुप्रीता बंधिन्यादि समन्विता बंधिन्यादि समन्विता बंधिन्यादि समन्विता बंधिन्यादि समन्विता बंधिन्यादि समन्विता मेदोनिष्ठा मधुप्रीता 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 बंधिन्यादि समन्विता दध्यन्नासक्त हृदया दध्यन्नासक्त हृदया दध्यन्नासक्त हृदया दध्यन्नासक्त हृदया दध्यन्नासक्त हृदया काकिनी रूपधारिणी काकिनी रूपधारिणी काकिनी रूपधारिणी काकिनी रूपधारिणी काकिनी रूपधारिणी दध्यन्नासक्त हृदया 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 काकिनी रूपधारिणी. आता संपूर्ण श्लोक म्हणूया. मेदोनिष्ठा मधुप्रीता बंधिन्यादि समन्विता दध्यन्नासक्त हृदया काकिनी रूपधारिणी 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 मेदोनिष्ठा मधुप्रीता बंधिन्यादि समन्विता दध्यन्नासक्त हृदया काकिनी रूपधारिणी. आजच्या भागामध्ये आपण 104 आणि 105 असे 2 श्लोक वाचायला शिकलो. लवकरच भेटूया उद्याच्या भागात पुढच्या 2 श्लोकांच्या पठणासाठी. श्री ललिता महात्रिपुरसुंदर्यै नमः.